नमस्कार. गुलाबी थंडी ज्यावेळेला पडायला सुरुवात होते, फॉग फॉर्मेशन किंवा धुकं तयार होणं हा एक अतिशय विशिष्ट फेनॉमेनॉन आहे. आणि धुकं तयार होण्यासाठी काय काय गोष्टींची गरज असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्या तिथे सगळीकडे जे दिसतं हे सगळं लांबपर्यंत पडलेलं हे सगळं धुकं आहे. हे धुकं जे असतं हे सगळं असं ग्राउंड लेव्हलला असतं, म्हणजे जमिनी लगत असतं. ही मागची जी टेकडी आहे हिची सुद्धा व्हिजिबिलिटी धुक्यामुळे भरपूर कमी झालेली आहे. त्याप्रमाणे जमिनीच्या वरती पडतं. तसंच ह्या सगळे जे ही सगळी जी पानं आहेत ह्यांच्यावरती सुद्धा हे दवबिंदू दिसायला सुरुवात होते. पानांच्या टोकाला जे दिसतंय हे गटेशन आहे आणि ह्याच्या पानांच्या मध्यभागी जे पडलेलं आहे हे सगळं धुकं पडलेलं आहे. हे दवबिंदू एवढ्या प्रमाणात दिसतात की आपण जर का ह्या गवतातनं जर का चालत गेलो तर आपले अगदी कपडे ओले होतात, बूट ओले होतात. धुकं तयार होण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. एक म्हणजे थंड झालेला कोणता तरी सरफेस, हवेमध्ये असलेली रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर. आता पावसाळा संपतो आणि ज्या वेळेला हिवाळ्याची सुरुवात होते त्यावेळेला जमीन अजून ओली असते, ओलसर असते, पानांमध्ये हवेमध्ये खूप मॉइश्चर असतं आणि अशा वेळेला हे जे मॉइश्चर असतं त्याच्यामुळे हवेतली ह्युमिडिटी वाढलेली असते, हवेतली जी आर्द्रता असते ती वाढलेली असते आणि त्याच वेळेला आकाशातले ढग असतात ते क्लिअर व्हायला सुरुवात होते. विशिष्ट जी काही ढगांची चादर जी असते ती बाजूला होते. ही बाजूला झाल्यामुळे हवा थंड होण्यासाठी, जमीन थंड होण्यासाठी खूप मदत होते. जमिनीमध्ये ट्रॅप झालेली जी काही दिवसभराची उष्णता असते ती सगळी वातावरणामध्ये निघून जाऊ शकते. की जमीन ही लवकर तापते आणि लवकर थंड होते. पाण्याचा जो गुणधर्म आहे तो त्याच्या विरुद्ध आहे. पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. थंड झालेली जी जमीन असते त्याच्यावरती ज्यावेळेला हवा असते ती हवासुद्धा गार व्हायला सुरुवात होते, हवेचं टेम्परेचरसुद्धा थंड व्हायला सुरुवात होतं आणि ही थंड झालेली जी हवा असते त्याच्यामधलं जे काही ह्युमिडिटी असते, त्याच्यामधली जी काही आर्द्रता असते ती हवेमध्ये हवा ह्या स्वरूपामध्ये तिला धरून ठेवता येत नाही. त्यावेळेला त्याचं लिक्विड किंवा द्रवरूप पाणी तयार होतं आणि पाण्याचे ड्रॉपलेट्स जे असतात, पाण्याचे अगदी बारीक सूक्ष्म ड्रॉपलेट्स तयार होतात आणि ते सगळे हवेमध्ये पसरायला सुरुवात होते. धुकं पडण्यासाठी दुसरी महत्त्वाचा एक शब्द नेहमी वापरला जातो तो म्हणजे ड्यू पॉईंट. ड्यू पॉईंट म्हणजे असं एक टेम्परेचर, असं एक तापमान की ज्या तापमानाला हवा त्याच्यातलं जे काही पाणी आहे वायुरूप स्वरूपामध्ये ठेवू शकत नाही आणि त्याला द्रवरूप व्हावं लागतं. तर हे जे टेम्परेचर असतं हे वेगळं वेगळं प्रत्येक वेळी वेगवेगळं असू शकतं. हवा ज्यावेळेला गरम असते त्यावेळेला ती भरपूर पाणी हवा स्वरूपामध्ये, वायू स्वरूपामध्ये तिच्यामध्ये साठवून ठेवू शकते. हवा ज्यावेळेला गार होते त्यावेळेला तिचे जे मॉलिक्युल्स असतात, तिचे जे रेणू असतात ते एकमेकांपासून लांब जायला सुरुवात होते. पाण्याचे जे रेणू असतात ते वायुरूप राहू शकत नाही, त्यावेळेला त्यांना द्रवरूप व्हावं लागतं आणि तो जो टेम्परेचर असतं त्याला ड्यू पॉईंट असं म्हणतात. हवेचा ड्यू पॉईंट ज्या वेळेला जास्त असतो, म्हणजे ज्यावेळेला 20 डिग्री 25 डिग्रीवरती ज्यावेळेला हवेचा ड्यू पॉईंट येतो त्यावेळेला ती हवा अशी चिकट लागते आणि त्यावेळेला ते खूप ह्युमिडिटी जास्त असते आणि हवेतली ह्युमिडिटी ज्यावेळेला कमी असते त्यावेळेला हा ड्यू पॉईंटसुद्धा थोडासा खाली उतरतो आणि त्यावेळेला 15 डिग्री सेंटीग्रेड किंवा त्याच्याहीपेक्षा खाली हा ड्यू पॉईंट ज्यावेळेला येतो त्यावेळेला हवा ड्राय आणि क्रिस्प अशी लागते आणि तरीसुद्धा त्यावेळेला धुकं पडू शकतं. धुकं जे असतं ते एक प्रकारचा ढगच असतो की जो वरती तयार न होता जमिनीलगत तयार होतो. ढग वरती कसे तरंगतात हा अजून एक वेगळा विषय आहे, तो आपण नंतर परत कधीतरी कोणत्या तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. धुकं ज्यावेळेला असं जमिनीलगत पडतं त्यावेळेला असं एक अतिशय मॅजिकल वातावरण असं तयार होतं आणि हे जे मॅजिकल वातावरण आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने अनुभवता यावं यासाठी ही माहिती सांगितलेली आहे.